बँकांप्रमाणे इन्शुरन्स कंपन्यांना देखील आता ग्राहकांना दावा न केलेली रक्कम परत द्यावी लागणार आहे। एका रिपोर्टनुसार इन्शुरन्स कंपन्यांकडे 25,000 कोटींची दावा न केलेली रक्कम पडून आहे। यापैकी 84% रक्कम म्हणजे 21,000 कोटी रुपये LIC कडे पडून आहेत। यामध्ये मॅच्युरिटी रक्कम, डेथ क्लेम आणि सर्व्हायवल बेनिफिटचा समावेश आहे। लाईफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केल्यावर ग्राहकाला विविध प्रकारचे बेनिफिट्स मिळतात। पॉलिसीची मुदत संपल्यावर जी रक्कम मिळते त्याला मॅच्युरिटी बेनिफिट म्हणतात। मनी बॅक सारख्या पॉलिसीमध्ये पॉलिसी चालू असताना ग्राहकाला विमा कंपनी काही रक्कम देते त्याला सर्व्हायवल बेनिफिट असं म्हणतात। पॉलिसी चालू असताना दुर्दैवाने पॉलिसी होल्डरचं निधन झालं तर त्याच्या नॉमिनीला क्लेम मिळतो त्याला डेथ क्लेम असं म्हणतात। ज्या तारखेला पॉलिसीचे पैसे मिळणार आहेत तेव्हापासून पुढचे 6 महिने जर ग्राहक किंवा त्याच्या नॉमिनीने त्यावर दावा केला नाही तर त्याला अनक्लेम्ड रक्कम असं म्हणतात। सध्या इन्शुरन्स कंपन्यांकडे अशी 25,000 कोटींची अनक्लेम्ड रक्कम पडून आहे। ही रक्कम ग्राहकांच्या हक्काची आहे, त्यामुळे ग्राहकांपर्यंत ही रक्कम पोहोचवणं इन्शुरन्स कंपन्यांची जबाबदारी आहे। म्हणूनच ग्राहकांना ही रक्कम लवकरात लवकर परत करा असे आदेश IRDA ने इन्शुरन्स कंपन्यांना दिलेत। एजंटच्या मदतीने ग्राहकांना शोधून तात्काळ त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना देण्यासाठी आता इन्शुरन्स कंपन्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत। बऱ्याच वेळेला आपण पॉलिसी काढली आहे हे ग्राहकांच्याच लक्षात राहत नाही, तसेच पॉलिसी होल्डरच्या घरातल्या लोकांना देखील याची काहीच कल्पना नसते। म्हणूनच ज्या ग्राहकांची 1,000 रुपयापेक्षा जास्त रक्कम इन्शुरन्स कंपन्यांकडे पडून आहे अशा ग्राहकांचे नावं वेबसाईटवर टाका असे निर्देश इन्शुरन्स कंपन्यांना देण्यात आले। IRDA ने नुकतंच एक सर्क्युलर जारी केलंय, ज्यामध्ये ज्या पॉलिसी लिटिगेशनमध्ये आहेत किंवा ज्या पॉलिसी सरकारने फ्रीज केल्या आहेत त्या पॉलिसीवर मिळणाऱ्या रकमेला अनक्लेम्ड रक्कम म्हणता येणार नाही असं सांगण्यात आलंय। ज्या ग्राहकांचा इन्शुरन्स कंपन्यांना पत्ता लागत नाहीये केवळ अशाच ग्राहकांच्या क्लेमला अनक्लेम्ड म्हणता येईल। तसेच भविष्यात अशा अनक्लेम्ड पॉलिसीची संख्या वाढू नये म्हणून सर्व नवीन पॉलिसीमध्ये मोबाईल आणि मेल ID रजिस्टर करण्याचे निर्देश देण्यात आलेत। या संदर्भात IRDA ने इन्शुरन्स कंपन्यांना 5 महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। पहिली सूचना आहे ती म्हणजे इन्शुरन्स कंपन्यांना आता पॉलिसी रिन्यूअल करताना ग्राहकांचा मोबाईल नंबर, मेल ID आणि नॉमिनी अपडेट करावा लागणार आहे। दुसरी सूचना म्हणजे इन्शुरन्स कंपन्यांनी ग्राहकांना मोबाईल नंबर आणि बँक खात्याची माहिती टाकण्याची ऑनलाईन सुविधा द्यावी। तसेच ग्राहकांना त्यांची पॉलिसी मॅच्युअर होण्याआधी 6 महिने मॅच्युरिटीची माहिती देण्यात यावी असं IRDA ने सांगितलं आहे। ज्या ग्राहकांची KYC अपूर्ण आहे त्यांची KYC लवकरात लवकर पूर्ण करा असं देखील IRDA ने इन्शुरन्स कंपन्यांना सांगितलं आहे। पॉलिसीमध्ये लहान मुलं असतील तर यांची देखील KYC करावी लागणार आहे। भविष्यात हा अनक्लेम्ड रक्कमचा आकडा वाढत जाईल अशी भीती IRDA ला वाटते, म्हणूनच इन्शुरन्स कंपन्यांना या संदर्भात सूचना देण्यात आल्यात। भविष्यात अनक्लेम्ड रक्कम कमी होईल, पण अनक्लेम्ड रकमेमध्ये एवढी वाढ का झाली ते समजून घेणं देखील महत्त्वाचं आहे। चला तर मग या मागचं कारण जाणून घेऊया। इन्शुरन्स पॉलिसी विकताना एजंट पूर्ण फॉर्म भरत नाहीत। जेवढी माहिती पॉलिसी इश्यू होण्यासाठी आवश्यक आहे केवळ तेवढीच माहिती पॉलिसीमध्ये भरली जाते। बऱ्याच वेळेला पॉलिसी इश्यू करताना एजंट स्वतःचा नंबर किंवा एखादा डमी नंबर टाकतो। पॉलिसीमध्ये चुकीचा नंबर अपडेट असतो, त्यामुळे ग्राहकांपर्यंत पॉलिसी संदर्भात अपडेट्स पोहोचतच नाहीत। अशी माहिती सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार जितेंद्र सोळंकी यांनी दिली आहे। काही लोक पॉलिसी खरेदी करताना सर्व माहिती देतात, मात्र नंतर घर बदललं किंवा मोबाईल नंबर बदलला तर इन्शुरन्स कंपनीला माहिती देत नाहीत। त्यामुळे इन्शुरन्स कंपनी ग्राहकाच्या जुन्या पत्त्यावर आणि मोबाईल नंबरवर पॉलिसी संदर्भात माहिती पाठवत राहते, जे ग्राहकांपर्यंत कधीच पोहोचत नाही। बऱ्याच डेथ क्लेममध्ये अडचण येते कारण पॉलिसी होल्डरच्या नातेवाईकांना पॉलिसी संदर्भात काहीच माहिती नसते। आपण कष्ट करून पैसे कमवतो, भविष्यात आपल्याला पॉलिसीचे पैसे कामी येतील किंवा आपलं निधन झालं तर घरातल्या लोकांना इन्शुरन्स क्लेम मिळेल आणि त्यांचा उदरनिर्वाह चालेल म्हणून आपण पॉलिसी खरेदी करतो। मात्र आपल्याला खरंच हे पैसे मिळावे असं वाटत असेल तर पॉलिसीमध्ये आपला मोबाईल नंबर, मेल ID आणि पत्ता अचूक टाकला आहे का ते बघितलं पाहिजे। तसेच आपण ज्या ज्या पॉलिसी खरेदी केल्या आहेत त्याची सविस्तर माहिती आपल्या घरातल्या लोकांना दिली पाहिजे। शक्य असेल तर आपण केलेल्या गुंतवणुकीची सर्व माहिती एखाद्या डायरीमध्ये लिहून ठेवली पाहिजे। ही काळजी आपण घेतली तर अनक्लेम्ड रकमेची अडचण आपल्या बाबतीत कधीच होणार नाही।